18 मार्च पर्यंत तुमचं गहू, हरभरा आणि कांदा असेल तर कांदा देखील काढून घ्या। ज्यांची हळद वाळू घातली असेल तर तुम्ही काय करा, 18 तारखेच्या आत तुम्ही तुमची हळद पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी झाकून ठेवायची तयारी ठेवायची किंवा काढून व्यवस्थित ठेवा। कारण की 18 मार्च नंतर 19 मार्च दरम्यान पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये एक अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात। हा पाऊस सगळीकडे नाही, पण हे फक्त पूर्वकल्पना म्हणून देण्यात येत आहे, फक्त पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे। तर हा नेमका पाऊस कुठं पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो। 19 मार्च नंतर राज्यामध्ये अवकाळी येणार आहे। 18 मार्चच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी हळद, कांदा, गहू, हरभरा असेल तर झाकून ठेवायची तयारी ठेवा किंवा घरून करून घरी घेऊन या। नसतं ज्यांची ज्वारी काढणं चालू असेल त्याने कडवा देखील आपण आपली वळी लावून ठेवा। कारण की 19 मार्च नंतर राज्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये अवकाळीचं संकट आहे तुम्हाला सांगतो। नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, कारंजा, अकोला, अमरावती, चांदूर बाजार, अकोटपर्यंत आणि बुलढाणा जिल्ह्यापर्यंत हे अवकाळीचं संकट आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात सर्व शेतकऱ्याला म्हणजे इतर परिस्थिती घेतली तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातच हे अवकाळी येणार आहे, म्हणून हा अंदाज पूर्वकल्पना म्हणून देत आहे। पण त्याच्यानंतर मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार आहे। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागात देखील अंशतः ढगाळ राहणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। फक्त पाऊस पूर्व विदर्भामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचे। कारण की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये हरभरा, कांदा, गहू, हळद हे काढणी चालू आहे, म्हणून खास करून त्यांच्यासाठी पूर्वकल्पना म्हणून अंदाज देत आहे। तर फक्त 18 तारखेच्या तुम्ही तुमचा कांदा, हळद, गहू काढून घरी आणून व्यवस्थित ठेवावे, कारण की 18 मार्चच्या नंतर अवकाळीचं संकट येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण बरेच जण काय करतात, तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो, माझं काही स्वतःचं फेसबुक नाही, पण शेतकरी दुसरे काय करतात, युट्यूबवर त्यांना त्यांना म्हणजे त्यांचे लाईक वाढविण्यासाठी समजा ते काय करायलेत की ते माझे जुने गेल्या वर्षीचे व्हिडिओ अपलोड करायलेत। पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे माझं स्वतःचं चॅनल आहे। माझ्या चॅनलला मी व्हिडिओ टाकल्याच्या नंतर जे काय होणार ते वरी टायटलमध्ये लिहिलेलं असते, आणि इतर जे चॅनलवाले काय करतात त्याच्यामध्ये बदल करून असं वेगवेगळं टायटल देतात आणि मदत वेगळंच असतं, म्हणून हे तुम्हाला लक्षात येतं। हे अंदाज खास करून शेतकऱ्यासाठी देत आहे। तर अचानक बदल झाला तर हे फक्त पूर्वकल्पना म्हणून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या खास करून हे अंदाज दिला आहे। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।